प्रकारची डिझाइन आपण आज बनवणार आहोत। इस तरीके की डिजाइन आज हम बनाने वाले हैं। यासाठी लगने साहित्य पाहूया। इसके लिए हमें इन चीजों की जरूरत होगी। पट्टी, स्केल, 2 कलर के कपड़े लगेंगे, 2 कलरची कापड लागतील, पॅटर्न, कटर। हा कटर पेन्सिलला टोक करण्यासाठी घेतलेला आहे। ये कटर हमने पेंसिल के नॉक के लिए ले लिया है। कटर, पेंसिल, 2 बटन लगेंगे, 2 बटन लागतील, मोठी सुई, बड़ी सुई, मीडियम सुई, मीडियम निडल, छोटी सुई, छोटी निडल, धागा, दोरा, ये बड़ा जाड़ा धागा, हा मोठा पैक वाला धागा, मशीन टेप, कैंची, कातरी। तो ये देखिए इस तरह से हमने 2 कलर के कपड़े लिए हैं। एक आप इसमें कौन सा भी कलर यूज कर सकते हैं। तर हे पहा आपण इथे 2 कलरचे वेगवेगळे कपडे घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही कोणत्याही कलरचा तुमच्याप्रमाणे चॉईस करून घेऊ शकता। फक्त 2 कापड लागतील आपल्याला वेगळ्या वेगळ्या कलरचे। हे आपण कर्टन मधून सॅटिनचं कापड घेतलेला आहे। तो ये हमने कपड़ा सैटिन में कर्टन का कपड़ा लिए हैं। अब हम पैटर्न की जानकारी ले लेंगे। तर चला आपण पैटर्नची माहिती घेऊया। 20 इंच बाय 74 इंच असं आपल्याला कापड़ घ्यायचं आहे। 20 इंच बाय 74 इंच का हमें कपड़ा लेना है। उसके अंदर ये देखिए इधर 5 इंच इस तरफ से और 5 इंच इस साइड में इस तरीके से हमें छोड़ देना है। तर आपल्याला अशा पद्धतीने 5 इंच या बाजूला आणि 5 इंच या बाजूला असं दोन्ही बाजूला सोडायचं आहे। आणि त्याच्या पुढे हे पहा 3 इंच हे इथे यामध्ये आपल्याला प्रत्येक 1-1 इंच याप्रमाणे अशा लाईन ओढून घ्यायच्या आहेत। आणि पुढे परत 4 इंच इथे सोडायचं आहे। त्याच्या पुढे परत 3 इंचामध्ये 1-1 इंच अशा उभ्या लाईन ओढून घ्यायच्या आहेत। आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळं झाल्यानंतर पॅटर्न आखून घ्यायचा है। तो अब हमें इस तरीके से सब कुछ पैटर्न इसके अंदर लगा के ले लेना है। तर आपल्याला याच्यामध्ये 2 कलरचे जे कापड आहेत आपले त्यातली एक कापड 37 इंच असं घ्यायचं आहे आणि दुसरं कापड 37 इंच असं घ्यायचं आहे। तो अब हमें इसके अंदर हमने 2 कपड़े लिए हैं। तो इसके अंदर हमें एक कपड़ा 37 इंच का लेना है और एक कपड़ा हमें 37 इंच का लेना है। और इन दोनों को लेने के बाद इस तरह से हमें इसकी जो अंदर वाली साइड है इसके अंदर हमें इन दोनों को इस तरह से हाफ इंच के अंदर इधर से अटैच करना है। तर आपल्याला असं 2 कापड घ्यायचे आहेत आणि आतील बाजूने हे पहा असे 2 कापड ठेवायचे आहेत आणि आतील साइडने आपल्याला इथे टिप मारून घ्यायचे आहे अर्ध्या इंचावरती आणि हे कापड दोन्ही एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत। तर चला मी हे दोन्ही जोडून घेते। तो ये देखिए इस तरह से हमने इसके अंदर सिलाई लगा के ले लिया है, इनको अटैच कर दिया है। तर हे पहा अशा पद्धतीने आपण इथून मशीनने टिप मारून हे दोन्ही कापड जोडलेले आहेत। तर आता आपलं हे 20 बाय 74 इंच असं कापड तयार झालेला आहे। तो अब हमारा ये 20 बाय 74 इंच का पूरा कपड़ा तैयार हो चुका है। तो अब हम इसके अंदर पैटर्न भी लगाएंगे। तर आता आपण याच्यावरती पैटर्न आखून घेणार आहोत। तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे अर्धा इंच टाकून घ्यायचं आहे। तो अब हमें इसके अंदर सबसे पहले हाफ इंच लगा के ले लेना है।
और उसके आगे अब हमें 1-1 इंच इस तरीके से सभी लाइन लगाते हुए जाना है। तर आपल्याला आता इथून पुढे प्रत्येकी 1-1 इंच याच्यावरती लाइन ओढत जायचं आहे शेवटपर्यंत। चला आता मी या सगळ्या रेषा ओढून घेते। तो चलिए अब हम इसी तरीके से 1-1 इंच के हर एक लाइन को लगाते हुए जाएंगे आखिर तक। साइड से लाइन लगा के ले लेने हैं। तर आपल्याला आता दुसऱ्या साइडनी माप टाकायचे परत। तो सबसे पहले हमें इसके पॉइंट निकाल के ले लेने हैं। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे पॉइंट काढून घ्यायचे आहेत आपले। तर पहिल्यांदा या साइडनी 1 2 3 4 5 इथं 5 वरती आपल्याला अशी टिक मार्क करून घ्यायची है। तो अब हमें इधर से 5 लेके इधर टिक मार्क लगा के ले लेनी है। और उसके बाद इधर हमें एक पॉइंट, तो इधर हमें 1 इंच के ऊपर, तर आपल्याला इथून पुढे 1 इंचावरती आणि त्याच्या पुढे परत 1 इंचावरती आणि परत 1 इंचावरती अशा या 5 इंचाच्या पुढे आपल्याला 1 2 3 अशा 1-1 इंचावरती 3 खुना करून घ्यायच्या आहेत। तो अब हमें इधर 5 इंच छोड़ के इधर उसके आगे 1 2 3 इंच के अंदर 1-1 इंच के ऊपर इस तरह से टिक मार्क लगा देनी है। और उसके बाद अब हमें 1 2 3 4 ह्या 4 वरती आपल्याला अशी टिक मार्क करून घ्यायची आहे। पुढे परत इथे 1 इंचावरती, परत 1 इंचावरती आणि परत 1 इंचावरती अशा आपल्याला खुना करून घ्यायच्या आहेत। तो इस तरीके से हमें टिक मार्क लगा देनी है और इस तरह से हमारा आखिर में 5 इंच बच जाता है। तर हे ऑटोमॅटिक आपले 5 इंच शेवटी शिल्लक राहतात। तर अशाच पद्धतीने पुढे देखील आपल्याला टिक मार्क करून घ्यायच्यात। तर आपण हे पॅटर्न प्रमाणे टिक मार्क करून घेतले। तर परत पहा पॅटर्न मध्ये इथे आपण 5 इंच हे घेतलेला आहे
आणि त्याच्या पुढे 3 इंच असं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 1-1 इंचावरती आपण इथे खुणा करून घेतल्या आणि त्याच्या पुढे परत 4 इंच सोडलंय मध्ये आणि त्याच्या पुढे परत 3 इंच याच्यामध्ये आपण 1-1 इंचावरती खुणा केल्यात आणि परत शेवटी आपले 5 इंच शिल्लक राहिले। तर इथे पहा, परत मी इथे असं जवळून दाखवते, हे 5 इंच इथे आलेत आणि हे 3 इंच याच्यातील 1 2 3 इथे आपण टिक मार्क केलेत 1-1 इंचावरती। त्याच्या पुढे परत 4 इंच इथे मध्ये आपण सोडलेला आहे आणि परत पुन्हा या 3 इंचावरती इथे 3 इंच आपण टाकून घेतलेत, 1 2 3 असं आणि परत आपलं हे शेवटी 5 इंच जे आहे हे इथे शेवटी शिल्लक राहिलेलं आहे। तर अशाच पद्धतीने हे ज्या टिक मार्क केलेत आपण त्या अशाच आपल्याला पुढे देखील टाकून घ्यायच्यात या पुढच्या साइडला। तो इसी तरीके से हमें टिक मार्क लगा के ले लेने हैं आगे। तो इधर से शुरू करेंगे 5 इंच के ऊपर, तर इथं 5 इंचावरती त्याच्या पुढे परत 1 इंचावरती 1 2 3 अशा 1-1 इंचावरती 3 होतील, त्याच्या पुढे 1 2 3 4, तो उसके आगे 4 इंच इधर छोड़ देना है। उसके बाद 1 2 3 इस तरीके से और आखिर में 1 2 3 4 5 असे 5 इंच शिल्लक राहतात। तर अशाच पद्धतीने शेवटपर्यंत थोड्या थोड्या अंतराने आपल्याला अशा टिक मार्क करून घ्यायच्यात। तो इस तरीके से हमने सभी कपड़े के ऊपर टिक मार्क लगा के ले लिए हैं। तर आपण ह्या अशा पद्धतीने सगळ्या कपडावरती टिक मार्क करून घेतल्या। तर आता आपल्याला हे जे आहे टिक मार्क हे आपल्याला जोडायच्यात। तर या अशा पद्धतीने जोडायच्यात, पहा हे अशा फक्त 2 पॉइंट हे जे आहेत हे अशी समोरासमोर आपल्याला जोडून घ्यायचे। तो अब हमें ये जो पॉइंट है इनको ऐसे आमने सामने जोड़ के ले लेना है, सिर्फ इनको अटैच करते हुए आखिर तक जाना है। सभी पॉइंट को इसी तरीके से मिलाना है हमें। तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पॉइंटला जोडून घ्यायचंय। अशा पद्धतीने आपण हे जोड़ून घेतलेला आहे। असंच आपल्याला शेवटपर्यंत जोड़त जायचं आहे। तो अब हमने इस तरीके से इसको अटैच कर दिया है और इसी तरीके से हमें आखिर तक अटैच करते हुए जाना है।
तो इस तरीके से हमने सभी लाइनिंग लगा के ले लिया है। तर आपण अशा पद्धतीने सगळे जे बॉक्स आपले तयार झालेले आहेत आणि सगळे रेषा दोन्ही बाजूने आपण ओढून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला आता याच्यावरती पॅटर्न आखून घ्यायचा आहे। तो अब हमें इसके अंदर पैटर्न लगा के ले लेना है। तर सगळ्यात पहिल्यांदा ही जो पहिला बॉक्स आहे इकडून हा 5 इंच इथं सोडलं, हा जो पहिला बॉक्स आहे त्याच्यामध्ये इकडून सुरुवात करून इथपर्यंत असं आणि इकडून इकडे अशी फुली मारून घ्यायची आहे। तो इस तरीके से हमें पैटर्न लगाना है। इसके बाद हमें एक कॉलम छोड़ देना है उसके आगे। तर आपल्याला इथे एक झाल्यानंतर इथे एक चौकोन सोडायचा आहे आणि पुढच्या चौकोनामध्ये असं परत पुन्हा इथे एक चौकोन सोडायचा आहे आणि इकडे परत इकडे एक चौकोन सोडायचा आहे आणि इथे तो इस तरीके से देखिए एक कॉलम छोड़ देना है उसके आगे। फिर से इधर एक कॉलम छोड़ेंगे उसके आगे, इधर से भी छोड़ेंगे आप तो भी चलेगा। एक कॉलम इधर छोड़ना है उसके आगे, एक कॉलम छोड़ना है उसके आगे और इस साइड से भी एक कॉलम छोड़ के उसके आगे। इस तरह से हमें ये जो 2 लाइन है इनको कंप्लीट करके ले लेना है। तर अशा पद्धतीने पहा इकडून 1 इंच इथे सोडायचा आहे म्हणजे एक चौकोन सोडायचा आहे पुढच्या चौकोनात आणि इकडून देखील एक चौकोन सोडून इकडे पुढच्या चौकोनात। अशा पद्धतीने आपल्याला पॅटर्न सगळं आखून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही जी दुसरी बाजू आहे तिथे टाकून घ्यायचा आहे पॅटर्न। इथे देखील त्याच प्रमाणे इथे पहिल्यांदा पहिल्या चौकोनामध्ये इधर भी हमें बिल्कुल उसी तरीके से पैटर्न लगा देना है। इधर एक कॉलम छोड़ के उसके आगे इथे आपल्याला एक चौकोन सोडून त्याच्या पुढे आखून घ्यायचा आहे। सेम तीच पद्धत आहे आणि तशाच पद्धतीने आपल्याला या बाजूला देखील पॅटर्न आखून घ्यायचा आहे। पैटर्न कपड़े के ऊपर लगा के ले लिया है। तर आपण अशा पद्धतीने सगळा पॅटर्न कापडावरती उतरवून घेतलेला आहे। तर आपल्याला आता हे जे कापड आहे हे कापड आपल्याला आता पलटी करून घ्यायचं आहे। पहिल्यांदा पलटून घ्यायचे असं। इस कपड़े को हमें पलटी करके लेना है और ये जो साइड है इसको हमें इस तरह से ले लेना है। तो इस तरह से आ जाएगा और इस तरह से हमें अब इधर से सिलाई लगा के ले लेनी है। तर आपल्याला आता इथून टिप मारून घ्यायची आहे। ही आपली पॅटर्नची एक साइड आहे आणि इकडे पहा ही जी आहे ही दुसरी साइड आहे। तर इथे देखील आपण पहिल्यांदा अर्धा इंच टाकलं होतं इथून आणि या साइडचं हे अर्धा इंच हे दोन्ही आपल्याला एकमेकांसोबत जोडायचं आहे। आणि जोडताना आपल्याला आपले हे जे चौकोन आहेत हे समोरासमोर येतील अशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे। तो अब हमें इस तरह से ये आमने सामने आ जाएगा 2 स्क्वायर। तो इसी तरीके से हमें इनको जोड़ के ले लेना है। तो चलिए मैं इधर से मशीन से टिप लगा के ले लेती हूँ।
तर चला अपन आता इथून मशीन टिप लावून घेऊया। तो इस तरीके से हमने इधर से मशीन से सिलाई लगा के ले लिया है। तर आपण आता इथून टिप मारून घेतलेली आहे। त्यामुळे आपला अशा पद्धतीने हा गोल तयार झालेला आहे। चला आता अपन डिजाइन बनवाना शुरुआत करूँगा। तो चलिए अभी हम डिजाइन बनाना शुरू कर देते हैं। तो सबसे पहले हमें इस तरह से हमारे दो कपड़े हैं, इसके बीच में से इस तरह से हाथ ले लेना है और अब हमें डिजाइन बनानी है। तो देखिए सबसे पहले हम ये देखिए सिलाई के पास वाला जो है उसको सिलाई करेंगे। तो ये हा जो टिपेचा एकदम कडेचा चौकोन आहे तो शिवणार आहे आपण प्रथम। तर त्याचा हा चौकोनाचा पहिला पॉइंट असेल। मध्ये अंगठा ठेवून हा दोरा आपल्याला ओढून घ्यायचा आहे पूर्ण, की त्यामुळे आपले चारही पॉइंट एकत्र येतील आणि जोडले जातील। त्यामुळे इथे आपले फूल तयार होईल आणि हे फूल इथे आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे। तो इस तरीके से हमारे 4 पॉइंट इकट्ठा आ जाएंगे और इनको हमें अटैच करके पैक कर देना है, पैक करके लेना है। तो इस तरीके से हमारा एक फूल तैयार हो चुका है। तो इसी तरीके से हमें आगे का फूल भी बना के ले लेना है। तो ये देखिए, तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पुढचं फूल जे आहे ते देखील बनवून घ्यायचं आहे। मध्ये अंगठा ठेवून हा दोरा ओढून घ्यायचा आहे आणि इथे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। फिर से हमें धागे को खींचना है। चारों पॉइंट सिलाई करने के बाद हमें धागे को खींचना है और उसके बाद इस तरह से हमें पंखुड़ियाँ बनानी है फ्लावर की। और इस तरह से हमें इन सभी पंखुड़ियों को इसी तरीके से हमें इधर पैक करके ले लेना है। तो इस तरह से अच्छे से पैक करना है। तो इसी तरीके से हमें आगे के सभी फ्लावर को बना के ले लेना है। तो इस तरीके से हम अभी ये जो है इसको बनाएंगे। तो देखिए ये पहला पॉइंट, तो हा पहिला पॉइंट, परत हा पुढचा दुसरा पॉइंट, त्यानंतर पुन्हा हा आपला तिसरा पॉइंट,
परत हा चौथा पॉइंट आणि परत आपल्याला इथे पहिल्या पॉइंट वरती यायचं आहे। फिर से हमें इधर आखिर वाला पॉइंट जो है वो पहले पॉइंट पे ही सिलाई करके ले लेना है, इस तरीके से। और अब हमें बीच में अंगूठा रख के दबाना है और धागे को इस तरह से खींचना है। तो इस वजह से हमारा इधर फ्लावर बनके तयार हो जाएगा और इस फ्लावर को हमें पॅक कर देना है। तर अशा प्रकारे आपलं हे फूल तयार होईल आणि या फुलाला आपल्याला इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे, घट्ट पॅक करून घ्यायचं आहे। हे पहा, अशाच पद्धतीने आपल्याला सगळी फुले बनवून घ्यायची आहेत। तर मी याच्यातली या लाईनची काही फुले बनवून घेते। तो इसी तरीके से हमें फ्लावर बनाते हुए लेना है। तो इसमें से मैं कुछ इधर के फ्लावर बना के ले लेती हूँ और ये जो दूसरी वाली साइड है तो उसके ऊपर भी थोड़े से फ्लावर बना के ले लेती हूँ। तर ही जी दुसरी साइड आहे आपली, तर या दुसऱ्या साइडची देखील मी इथपर्यंत काही फुले बनवून घेते। तर चला मी फुले बनवून घेते। पहिल्यांदा आपण हीच लाईन पूर्ण करून घेऊया।
तरफ से फ्लावर बना के ले लिए हैं। तर आपण इथे एवढी फुलं बनवून घेतलेली आहेत। तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण जी आपली पाठीमागची बाजू आहे ती कशा पद्धतीची तयार झालेली आहे ते प्रथम पाहून घेऊया। तर ही आपली मागची डिझाइन, आता डिझाइन आपली पाहूया। मागच्या साइडची डिझाइन आपली तयार झालेली आहे अशा पद्धतीने। तर आता आपल्याला परत पुन्हा याला पलटून घ्यायचं आहे, मधलं व्यवस्थित करके। तर अशा पद्धतीने हे आपली मागची साइडची बाजू आहे, तर ही अशा पद्धतीने तयार होते। तर आता परत आपल्याला पुन्हा याला पलटून घ्यायचं है। तो देखिए इस तरीके से हमारी ये पीछे वाली साइड बन जाती है। तो अब हमें फिर से इसको पलट के ले लेना है। तो इस तरीके से हमने फिर से इसे पलट करके ले लिया है। तो अब हमें इसके अंदर आगे वाली जो डिजाइन है हमारी उसे बनाना है। तो इधर से हम शुरुआत करेंगे, आप कहीं से भी शुरुआत कर सकते हैं। तो ये देखिए ये जो 2 पंखुड़ियां हैं हमारी, ये देखिए ये जो 2 पंखुड़ियां हैं आप कहीं से भी सुरुवात कर सकते हैं। तर इथे पहा या 2 पाकळ्या आहेत आपल्या एक लाइन मध्ये आलेल्या समोरासमोर। तर ह्या 2 पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि इथे आपल्याला अशा पकडून व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत आणि पुढे परत तशाच पद्धतीने इथे देखील 2 अशा जोडून घ्यायच्यात। असंच आपल्याला कंटिन्यू करून घ्यायचं आहे। तर चला मी तुम्हाला दाखवते। तो इस तरीके से हमें 2 पंखुड़ियों को पकड़ना है और इस तरह से हमें इसकी सिलाई लगा देनी है। और अब हमें सिलाई लगाते वक्त इधर से सिलाई एक ही साइड से लगाते हुए जाना है। ये देखिए इस तरीके से एक ही साइड से हमें ऊपर ऊपर से सिलाई लगा देनी है। तर आपल्याला इथे वरून वरून सिलाई करायची आहे आणि एकाच साइडने सिलाई करत जायचं आहे। आणि इथे शेवटी आपल्याला इथे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे। इथे पॅक केल्यानंतर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे धागा। तर अशा पद्धतीने आपण 2 पाकळ्या सिलाई करून घेतलेल्या आहेत। तर अशा पद्धतीने आपण या 2 पाकळ्या शिवून घेतलेल्या आहेत। तो इस तरीके से हमने 2 जो पंखुड़ियां थी उनको सिलाई करके ले लिया है। तो इसी तरीके से हमें आगे भी सिलाई लगा देनी है। तो ये देखिए ये जो आगे के 2 हैं इनको पकड़ना है और इन दोनों के हमें सिलाई लगा देनी है। तो इस तरीके से और पकड़ के हमें एक ही साइड से हमें सिलाई करते हुए जाना है। तो इस तरीके से हमने 2 फ्लावर के पंखुड़ियों को बना के ले लिया है। तो आगे भी हमें इसी तरीके से 2-2 को पकड़ के इसी तरीके से सिलाई करते हुए जाना है। तर आपल्याला अशाच पद्धतीने पुढे देखील सगळी डिझाइन पूर्ण बनवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला अशाच पद्धतीने 2-2 पाकळ्यांच्या ज्या लाईन आहेत त्या पकडून व्यवस्थित अशाच प्रकारे सिलाई करून घेत जायचं आहे शेवटपर्यंत। तर आता आपण पाठीमागची डिझाइन बघूया। तर आपण आता शिलाई केल्यानंतर आपली जी डिझाइन आहे ती अशी तयार होते। याच्या लाईन आहेत या वरती येतात आणि इथली मधली बाजू खालच्या साइडला जाते। असंच आपलं कंटिन्यू ज्यावेळेस आपण डिझाइन बनवत जाईल तसंच होत जाणार आहे कंटिन्यू डिझाइन।
आता मी परत पुन्हा आपली जी पाठीमागची साईड आहे ती घेते। आता आपल्याला याच्यावरती पुढची डिजाइन बनवायची आहे। तो इस तरीके से सब कुछ बनाने के बाद हमें इसी तरीके से सब कुछ डिजाइन पूरी कर देनी है। तर आपल्याला हे सगळं अशाच पद्धतीने पूर्ण करून घ्यायचं आहे आणि पूर्ण झाल्यानंतर याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे। तर ही पलटून झाल्यानंतर अशी आपली डिजाइन तयार होते। आता याच्यावरती आपल्याला फुले बनवायचे आहेत। तो इसके ऊपर अब हमें फ्लावर बनाने हैं। तो फ्लावर कहाँ बनाने हैं, जिधर से हमने ये देखिए ये जो लाइन बनाई है उसी के बिल्कुल सामने हमें फ्लावर बनाने हैं। इधर एक और इधर एक, इस तरह से। उसके आगे भी ये जो लाइनिंग है इसके बिल्कुल दोनों तरफ फ्लावर बनाने हैं हमें। तर फुले इथे बनवायचे आहेत आपल्याला। ही जी लाईन आलेली आहे आपण बनवून घेतलेली, तर ह्याच्या पुढे इकडे एक आणि इकडे एक असं दोन्ही बाजूला फुले बनवायचे आहेत आणि पुढे देखील त्याचप्रमाणे इथे फुले बनवायचे आहेत। तर आपण आता बनवूया फुले। तर त्यासाठी आपल्याला मणी लागतील फुलांवरती लावायला, तर ते आपण घेतलेले आहेत। तो इसके लिए हमें बीड्स लगेंगे। तो मैंने ये देखिए ये कुछ बीड्स लिए हैं इस तरीके से। तो ये देखिए सबसे पहले हमें ये बनाना है फ्लावर। तो इसे सबसे पहले हम खोल लेते हैं इस तरीके से, और इस साइड से भी दोनों को पकड़ के इस तरह से ऊपर उठाना है। तर या दोन चौकोनांना उचलून आपल्याला वरती घ्यायचं आहे। हे अशा पद्धतीने हे असे वरती येतील, त्यामुळे हे पहा इथे आपला अशा पद्धतीने हा चौकोन तयार होतो। तर हा झाल्यानंतर आपल्याला इथे असं करून घ्यायचं आहे आणि इथे हाताने ॲडजस्ट करून फूल तयार करून घ्यायचं आहे एक असं, आणि हे फक्त आपल्याला जोडून घ्यायचं आहे। तो इस तरीके से हमें इस फ्लावर को अटैच करना है। इसके अंदर आप मैचिंग का धागा यूज करिए, नहीं तो बीड्स के कलर का भी धागा यूज कर सकते हैं, ताकि हमारी डिजाइन बहुत सुंदर दिखे, ये धागा अलग से ना दिखे इसलिए। तर आपल्याला इथे मॅचिंगचा दोरा घ्यायचा आहे की जेणेकरून तो दोरा वेगळा दिसला नाही पाहिजे या डिझाइन मधून। तर आता आपण याच्यावरती मणी लावून घेऊया। असं आपल्याला पॉइंट जोडून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती असा मणी लावून घ्यायचा आहे। आणि याला पॅक करून घ्यायचा आहे। इस तरह से हमें बीड्स लगाना है और इस बीड्स को हमें इधर टाइट पैक करके ले लेना है। तो इस तरह से हमारा ये एक फ्लावर बनके तैयार हो चुका है। तर अशा पद्धतीने आपण एक फूल बनवून घेतलेला आहे। तर आता अशाच पद्धतीने आपण पुढची फूल देखील बनवून घेऊया। तर इथे बनवायचे आहे, असं खोलून घ्यायचं।
से हमें सभी फ्लावर को बना के ले लेना है आखिर तक। इसी तरीके से हमें सभी फ्लावर को बना के ले लेना है। तर अशाच पद्धतीने आपल्याला पुढे कंटिन्यू करत सगळी फुले बनवून घ्यायची आहेत। तर चला मी ही सगळी फुले आणि सगळी डिज़ाइन पूर्ण करून घेते। तो चलिए सब कुछ मैं पूरा करके ले लेती हूँ। तो देखिए इस तरीके से हमने ये सब कुछ पूरा करके ले लिया है और इस तरीके से हमारी ये पीछे वाली साइड है। तर पहा आपण हे सगळं पूर्ण करून घेतलेलं आहे आणि ही आपली पाठीमागची बाजू आहे आणि ही दुसऱ्या साइडची बाजू आहे। तर हे अशा दोन कलर मध्ये आपण डिझाइन बनवलेली आहे आणि मी ही सगळी पूर्ण करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने आपली ही डिझाइन दोन कापडामध्ये खूप सुंदर अशी तयार होते। तर अशा पद्धतीने पहा दोन्ही साइडने दोन कलर एकमेकांसोबत असे छान पैकी अटॅच झालेले आहेत आणि खूप सुंदर अशी डिज़ाइन आपली कंटिन्यू झालेली आहे। तर आता आपण मेन डिज़ाइन पाहूया। तो अब हम ये देखिए हमारी जो मेन डिज़ाइन है तो वो बहुत सुंदर सी प्यारी सी बनके तैयार हो चुकी है। तो इस तरीके से हमारी दोनों साइड से डिज़ाइन बनके तैयार हो जाती है। तर पहा ही खूप सुंदर अशी डिज़ाइन आपली तयार झालेली आहे। खूप सुंदर दिसते, खूपच सुंदर। आणि हे पहा दोन कलर मध्ये अशा पद्धतीने दिसते। तो देखिए इस तरीके से दो कलर में हमारी डिज़ाइन बनके इस तरह से दिखाई देती है। तर अशा पद्धतीने आपण सगळं हे पूर्ण करून घेतलेलं आहे आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे। तर याच्या ज्या लेयर्स आहेत त्या आपल्याला शिवून घ्यायच्या दोन्ही बाजूच्या। तो अब हमें इसके लेयर्स सिलाई करके ले लेने हैं। तो इस साइड से देखिए तो इस तरीके से ये जो साइड है इसके साइड से हमें ये बहुत लंबा सा धागा, जाड़ा वाला धागा और लंबा सा धागा ले लेना है। तर आपल्याला इथे खूप लांब असा धागा डबल करून घ्यायचा आहे, पाठीमागे गाठ बांधून घ्यायची आहे आणि आता मीडियम सुईमधून वळून घेतलेला आहे मी डबल करून। तर आता आपण लेयर्स शिवायला सुरुवात करूया। तर चला अशा पद्धतीने पहिल्यांदा आपल्याला हे असं आलेले आहेत लेयर्स। तर अशा पकडून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि एकदम कडेने। तर अशा पद्धतीने आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे। तो इस तरीके से हमें ये लेयर्स पकड़ के सिलाई कर देने हैं। तो देखिए इस तरीके से हम ऊपर से भी सिलाई कर सकते हैं और नीचे से भी सिलाई इसकी कर सकते हैं। तर आपण इथे वरून देखील अशा पद्धतीने शिवून सिलाई करून घेऊ शकतो आणि आतील बाजूने देखील आपण शिलाई करून घेऊ शकतो। तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे पकडायचे आहेत आणि हे शिवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सगळ्या बाजूचे। तर आता आपण पाठीमागच्या साइडने शिवून घेऊया। तो हम ऊपर से भी सिलाई कर सकते हैं और नीचे से भी इस लेयर की सिलाई कर सकते हैं। तो देखिए कैसे नीचे से सिलाई लगा देनी है इसकी। तो इस तरीके से हमारे जो पंखुड़ियाँ हैं उनको हमें पकड़ना है और इस तरह से सिलाई लगा देनी है। तो देखिए ये जो पंखुड़ी है उसको पकड़ना है। तर आपल्याला इथे आपली जी पाकळी आहे तिला पकडायचं आहे आणि तिला व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे। तर हे पहा अशा पद्धतीने आता हा दोरा आपल्याला पाठीमागच्या साइडनी घ्यायचा आहे, कारण आपली जी गाठ आहे ती आपल्या मेन डिझाइनच्या साइडला आपल्याला पाहिजे, म्हणून आपण इथून आतमधून सुई टाकून वरती काढून घेतली या मागच्या साइडला। आणि आता आपल्याला इथून सुरुवात करायची आहे, पाकळ्या शिवत जायच्या आहेत आणि अशाच पद्धतीने आपल्याला गोल गोल पाकळी एक एक पकडून सगळ्या शिवून घ्यायच्या आहेत गोल राउंड मध्ये आणि धागा आपला सोडत सोडत जायचा आहे। तो देखिए इस तरीके से हमें लेयर्स सिलाई करके ले लेने हैं और इस तरह से हमें इस धागे को छोड़ते हुए जाना है। तो सबसे पहले हमने जो हमारी नॉट थी उस नॉट को हमें हमारी जो मेन डिज़ाइन है उसके ऊपर आ जाए, इसलिए हमने नीचे से सबसे पहले ये निडल को लगा के ऊपर ले लिया और ऊपर फिर से हमने स्टार्ट कर दिया हमारी जो पंखुड़ियाँ हैं उनको सिलाई करने के लिए। तो इस तरीके से हमें सिलाई लगाते हुए जाना है। सिर्फ हमें इधर पंखुड़ियों को पकड़ के ही इस तरह से सिलाई लगा के ले लेनी है। तो इसी तरीके से
राउंड शेप में हमें पूरा सब कुछ एक एक लेयर्स को पकड़ के, एक एक पंखुड़ियों को पकड़ के सिलाई करके ले लेना है। तो चलिए इस तरीके से मैं ये सब कुछ सिलाई करके ले लेती हूँ। तर चला, अशाच पद्धतीने आपल्याला या बाजूच्या पाकळ्या आणि पुढच्या ज्या दुसरी साईड आहे आपली त्या बाजूच्या देखील दोन्ही बाजूच्या अशाच पद्धतीने शिलाई करून घ्यायच्या आहेत। तर चला मी या सगळ्या शिवून घेते। तो चलिए इस तरीके से ही हमें इस साइड के और जो हमारी दूसरी साइड है उस साइड के भी लेयर्स को इसी तरीके से सिलाई लगा के ले लेना है। तो चलिए मैं सब कुछ पूरा करके ले लेती हूँ। तो इस तरीके से हमने ये सबको सिलाई लगा के दोनों साइड से ले लिया है। तर आपण इथे सगळ्या लेयर्स आपल्या दोन्ही बाजूच्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। तर आता आपल्याला याच्यातील एक साइडच्या याच्या दोन आहेत दोरे, गाठ बांधलेल्या दोन दोऱ्या आहेत त्या ओढून घ्यायच्यात आपल्याला अशा पद्धतीने, फक्त एका साइडच्या अशा पद्धतीने पहा। तो हमें एक साइड के इस तरह से दोनों धागों को पकड़ के खींचना है और इस तरह से हमारे लेयर्स इकट्ठा हो जाएंगे। तो अब हमें इसके ऊपर एक सिंपल वाली नॉट लगा देनी है और उसके बाद फिर से सिंपल वाली नॉट लगा के ले लेनी है। तर आपल्याला इथे पहिल्यांदा साधी गाठ आणि नंतर दुसरी देखील साधी गाठ बांधून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने आपला हा गोल तयार झालेला आहे। पहा, हा एका साइडचा आपला गोल आहे, हा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला याला पलटून घ्यायचा आहे। तो इस तरीके से हमारा एक राउंड शेप तैयार हो जाता है और उसके बाद हमें इसे पलटी करके ले लेना है और अब हमें इसके अंदर कपड़ा बिछा के लेना है ताकि जो हमारे लेयर्स है वो ख़राब ना हो जाए, इसलिए हमें इसके अंदर कॉटन भर देना है अभी इस तरीके से। तर आपल्याला याच्यामध्ये कापड टाकून घ्यायचं आहे कारण की आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या खराब होऊ नयेत म्हणून आपल्याला याच्यामध्ये कापड टाकायचं आहे। कारण ज्यावेळेस आपण याच्यामध्ये कापूस भरणार आहोत त्यावेळेस आपल्या ज्या लेयर्स आहेत त्या ओबडधोबड बनू नयेत कापसामुळे, म्हणून आपल्याला इथे गोल असं राऊंड शेपचं छोटंसं सिंपलवालं कोणतंही साधंसं कापड तुम्ही इथे टाकू शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला आता याच्यामध्ये पूर्ण सगळं भरून घ्यायचं आहे कापूस। तो अब हम इसके अंदर पूरा कॉटन भर के ले लेंगे। तर अशा पद्धतीने सगळा कापूस भरून झाल्यानंतर परत पुन्हा वरून कापड टाकून त्याला अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला व्यवस्थित गाठ बांधून घ्यायची आहे। दोन गाठी इथे आपण पॅक करून घेणार आहोत। थोडंसं मध्ये 1-2 बोटा एवढं साइज ठेवायचे आहे। तो अब हमने सब कुछ कॉटन पूरा भर देने के बाद उसके ऊपर फिर से राउंड शेप का कपड़ा बिछा देना है और उसके बाद हमें इधर 2 नॉट लगा के ले लेने हैं। तो इस तरीके से और पैक कर देना है। तर आपल्याला याच्यामध्ये गाठी जास्त बांधून पॅक करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपली ही पिलो अशी तयार झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये लेयर्स व्यवस्थित करून घ्यायचे आहेत। तो अब हमें इसके सभी लेयर्स को ठीक करके ले लेना है दोनों साइड से। तो इस तरह से हमारा राउंड शेप में ये पिलो बन चुका है। तो अब हम लेयर्स इसके सभी लेयर्स को ठीक करके ले लेते हैं।
तर हे पहा, अशा पद्धतीने आपण सगळे लेयर्स व्यवस्थित दोन्ही बाजूचे करून घेतलेले आहेत, एकाच डायरेक्शनमध्ये करून घ्यायचे आहेत। तो देखिए इस तरीके से हमने सभी लेयर्स दोनों साइड के लगा के ले लिए हैं। तो अब हमें इस तरह से एक साइड का ये खोल देना है जो हमने सबसे पहले छोड़ दिया था सिंपल वाली नॉट लगा के। तो अब हमें इसको पूरा टाइट करके 2-3 बार और एक्स्ट्रा नॉट लगा के ले लेना है। तर आपल्याला इथे जे पहिल्यांदा आपण साधी गाठ बांधून सोडलं होतं तर ते परत आपल्याला पॅक गाठी बांधून 2-4 इथे कट करून घ्यायचा आहे दोरा। आणि अशा पद्धतीने आपली ही पिलो तयार झालेली आहे। आणि अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूच्या व्यवस्थित आऱ्या करून घेतलेल्या आहेत, लेयर्स करून घेतलेल्या आहेत। बटन लावायचे आहेत 2। बटनचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स में मैं देते, तर तो ज़रूर पहावा। तो अब हमें इसके अंदर 2 बटन्स लगाने हैं। अगर बटन का वीडियो नहीं देखा है तो हम हमारे डिस्क्रिप्शन बॉक्स में उसकी लिंक है, तो वो वहाँ से जाके आप देख सकते हैं। तो देखिए अब हमें ये जो 2 बटन हैं इनको लगाना है। तो इस तरह से हमें बड़ा सा धागा, लंबा सा जाड़ा वाला धागा और डबल करके ले लेना है। और अब हमें उसमें से एक बटन को लेना है और उसके अंदर से सिलाई लगा के ले लेनी है। तर आपल्याला इथे एक बटन घ्यायचा आहे आणि लांब असा धागा डबल करून घेतलेला आहे, जाड धागा तर पॅकमध्ये। तर असं एक बटन आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि आता ही सुई काढून ठेवायची आहे। तो अब हमें इसका निडल निकाल के रख देना है। तर आपल्याला परत इथे 2 बाजू पकडून घ्यायच्या आहेत आणि या मोठ्या सुईमधून व्यवस्थित ओवून घ्यायच्या आहेत। आणि हा बटन जो आहे तो मधोमध करून घ्यायचा आहे असा। मोठी सुई आहे तर त्या सुईला आपल्याला बरोबर ह्याच्या मधून टाकायचा आहे। पहा असं मध्ये घ्यायचं आहे बटन आणि आता आपल्याला हा जो मधला भाग आहे इथे लावायचा आहे बटन आणि ही मधल्या भागातून ही मोठी सुई आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि पाठीमागच्या मधल्याच भागात आपल्याला हिला काढून घ्यायचं आहे। तो हमें इस तरह से बिल्कुल बीच में से इस निडल को डाल लेना है और बिल्कुल बीच में ही इसी निडल को हमें निकाल के ले लेना है। तो इस तरीके से बराबर बीच में ही आ जानी चाहिए हमारी निडल। निडल निकल के आ जाती है और उसको निकाल के रख देना है। दोनों को फिर से दोनों तरफ कर देना है। एक में हमारी मीडियम निडल को लगा के लेना है और दूसरा बटन उसके अंदर सिलाई करके ले लेना है। तर आपल्याला इथे दोन्ही बाजूंना परत वेगळं करून घ्यायचं आहे आणि एकामध्ये आपली मीडियम सुई ओवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये आपल्याला हे दुसरं जे बटन आहे ते अशा पद्धतीने ओवून घ्यायचं आहे, शिवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने परत आपल्याला ती सुई काढून ठेवायची आहे आणि मग पुन्हा आपल्याला इथे एक गाठ बांधून घ्यायची आहे। तो अब हमें इस तरीके से सिलाई लगा देने के बाद निडल को रख देना है और इस तरह से टाइट पैक कर देना है और नीचे दबाना है। जितना हम इसकी गहराई हमारे हिसाब से रखना चाहते हैं उतनी रख सकते हैं। तर आपल्याला ह्याचं जेवढं अंतर खोल पाहिजे, आपल्याला जेवढी उशी आपल्याला खोल पाहिजे तर तेवढं आपण इथे खोल करून घेऊ शकतो आपल्या पद्धतीने। तर इथं मी अशा पद्धती, तुम्ही इथे कोणाला तरी मदतीला घ्या म्हणजे हे सोपं पडेल तुम्हाला करण्यासाठी। तर हे अशा पद्धतीने 2-4 गाठी आपल्याला इथे व्यवस्थित बांधून पॅक करून घ्यायचा आहे आणि धागा कट करून टाकायचा आहे आणि परत आपल्याला आपल्या ज्या लेयर आहेत त्या ठीक करून घ्यायच्या आहेत। तो देखिए इस तरीके से हमें सब कुछ पैक कर देना है और धागे को कट कर देना है। तो इस तरीके से हमें हमारे जो 2 बटन हैं उनको लगाना है और इस तरीके से हमारी पिलो बनके तैयार हो जाती है। और इस तरीके से हमारे सब कुछ लेयर्स फिर से हमें ठीक करने हैं। तो इस तरीके से तो देखिए बहुत ही सुंदर सी प्यारी सी पिलो बनके हमारी तैयार हो जाती है। तर पहा अशी खूप सुंदर अशी पिलो आपली
तयार झालेली आहे. तर मी याची दुसरी साईड देखील तुम्हाला दाखवते. तर खूपच सुंदर अशा पद्धतीची ही आपली उशी तयार झालेली आहे. फ्रेंड्स, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवरती आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन दाबलेलं नसेल तर दाबा, म्हणजे ज्या ज्या वेळेस मी व्हिडिओ अशा प्रकारचे सुंदर अपलोड करते त्यावेळेस तुमच्या फोनची देखील घंटी वाजेल. तर आपल्या फ्रेंड्ससोबत या व्हिडिओला शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच प्रकारची एक खूप सुंदर अशी उशीची डिज़ाइन घेऊन. तोपर्यंत नमस्कार. तो देखिए फ्रेंड्स, इस तरीके से हमारी ये पिलो बनके तैयार हो चुकी है. बहुत ही सुंदर सी प्यारी सी पिलो हमारी बनके तैयार हो चुकी है. देखिए कितने प्यारे फ्लावर लग रहे हैं हमारे. तो अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो सब्सक्राइब कर दीजिए और उसके साथ साथ बेल आइकन का बटन भी दबा दीजिए, ताकि जब भी मैं इसी तरीके के बहुत सुंदर से वीडियो अपलोड करती रहती हूँ तब आपके फ़ोन की घंटी बज जाएगी और आपको मालूम पड़ेगा कि वीडियो आ चुका है. तो इसी तरीके के बहुत सुंदर से वीडियो देखने के लिए बने रहिए हमारे चैनल के साथ. तो इस तरीके के वीडियो बहुत सुंदर सुंदर से लेके आती रहती हूँ मैं. तो अपने फ्रेंड्स के साथ इस वीडियो को शेयर करना भी बिल्कुल मत भूलिए. तो चलिए इसी तरीके की बहुत सुंदर सी डिज़ाइन लेके मिलती हूँ मैं अगली वीडियो में. तब तक के लिए नमस्कार.